माहीत होते की ते बरोबर होते. ती खरोखर धोकादायक ठिकाणे होती. परंतु त्याचे भाऊ आणि ऋषी लोमसा त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर त्याला विश्वास होता. ते होऊ द्या. युधिष्ठिर शेवटी त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरून म्हणाला, या प्रवासात आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन जाऊ. ऋषी लोमासा, तुमच्या परवानगीने आम्ही एकत्र निघण्याच्या तयारीत असताना राजाचे भाऊ भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव त्याच्या भोवती जमले. त्यांचे चेहरे उत्साहाने आणि अपेक्षेने भरलेले होते. द्रुपदाची मुलगी द्रौपदी युधिष्ठिराजवळ उभी होती. तिचे डोळे भक्तीने चमकले होते. ते निघणारच असताना पूज्य ऋषींचा एक गट जमनन साफ करण्यासाठी आला. व्यास पर्वत आणि नारद ते सर्व प्रसिद्ध ज्ञानी लोक राजा आणि त्याच्या भावांना भेटण्यासाठी आले होते. युधिष्ठिराने त्यांचे योग्य आदराने स्वागत केले. ज्यांनी अर्पण आणि प्रार्थनांसह त्यांची पूजा केली. ऋषींनी राजा आणि त्याच्या भावांना शहाणपणाचे शब्द सांगितले. त्यांना आठवण करून दिली की खरी शुद्धीकरण बाह्य विधीमधून नव्हे तर शुद्ध अंतःकरणातून होते. ते म्हणाले, तुमची मने शुद्ध करा आणि सर्वांसाठी केवळ मैत्रीपूर्ण भावना ठेवा, तर तुम्ही तिथांना त्यांच्या पूर्ण वैभवात पाहाल. ऋषीच्या आशीर्वादाने पांडव त्यांच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होते. त्यांनी या पवित्र यात्रेवर जाताना त्यांचे संरक्षण आणि मार्गदर्शन मागत पुशीलसोबत प्रायश्चित्त समारंभ केले. जसं सूर्य जंगलावर उगवत होता तसंच युधिष्ठिर आपल्या साथीदारांना कानेकातून बाहेर घेऊन लोमास, धौम्य आणि इतर अनेक तपस्वी समवेत घेऊन गेला. ते पूर्वेकडे निघाले. त्यांनी झाडाची साल असलेली साधी वस्त्रे परिधान केली. त्यांचे फुलांनी सजवलेले हुलूप आणि तलवारी आणि लाठ्यांनी सज्ज ते निघून जात असताना ढोल आणि झांजरांचा आवाज जंगलात प्रतिध्वनित झाला. पवित्र तीर्थांसाठी बांधलेले नायक आणि ऋषींची मिरवणूक त्यांच्या आत्म्याला शुद्ध करण्याचा आणि दैवी आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा युधिष्ठिर चिंतनशील अवस्थेत बसला, त्याचे डोळे धोक्यात बुडाले, तेव्हा तो लोमासाकडे वळला, जो दिव्य भविष्याचा पूज्य ऋषी होता. हे शहाणा माणूस भावनेने थरथरणाऱ्या त्याच्या आवाजात तो म्हणाला, मला स्वतःला पात्र किंवा गुणवत्तेची कमतरता वाटत नाही. तरीही मी एका कविरत दोखात बुडून गेलो आहे, ज्याला अंत नाही असे दिसते. जणू जगच माझ्या विरोधात गेले आहे. तर मी तुम्हाला का विचारतो, हे लोमा, जे चांगले गुण आणि नैतिकतेपासून वंचित आहेत, ते या जगात समृद्ध होतात. तापराची शहाणपणाने भरलेले लोमासाचे डोळे युधिष्ठिराकडे पाहत होते. तो हळूच म्हणाला, थोर राजा, शोक करू नकोस, कारण लोकांना त्यांच्या स्वतःच्या पापपूर्ण कृत्यामुळे भरभराटी येताना, त्यांना लाज आणणाऱ्या कृत्यामुळे समृद्धी मिळवताना ताने हे एक सामान्य दृश्य आहे. परंतु ही विहीर चिन्हांकित करा विलास एका अदृश्य शतीप्रमाणे अशा प्रत्येक प्रयत्नाच्या मुलांची वाट पाहत असतो. लोमास बोलत असताना त्याच्या शब्दांनी भूतकाळातील एक कथा उलगडली, जेव्हा देव आणि असुर पृथ्वीवर फिरत होते. पूर्वीच्या धार्मिक युगात देव सद्गुण पाहत असत, तर असुरांनी ते सोडून दिले. असे तो म्हणाला. देव शुद्धीकरणाच्या शोधात पवित्र तीर्थांना भेट देत असत, परंतु असुरांनी त्यांचा त्याग केला, स्वतःच्या अभिमानाला बळी पडले आणि या अभिमानातून दुर्गुणांची एक साखळी उभी झाली. अहंकाराने वधाला जन्म दिला आणि त्यातून सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्ती उद्भवल्या. लोमासाने आपली कथा पुढे चालू ठेवत असताना त्याचे डोळे 1000 वर्षाचा अनुभव धारण करताना दिसत होते. निर्लज्जपणाने गासलेले आणि सर्वगुणांपासून वंचित असलेले असुर क्षमा, समृद्धी आणि नैतिकतेमुळे सोडून गेले होते. आणि जेव्हा अभिमानाने आंधळे झालेले दैत्य आणि दानव प्रतिकूल परिस्थितीला बळी पडले, तेव्हा या काळी शक्तीने त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अहंकाराने भारावून गेलेली सहजता आणि बलिदानापासून वंचित असलेली रिकाम्या बडबडीने भरलेली त्यांची अंतःकरणे विनाश लवकर त्यांच्यावर आला. जेव्हा लोमास थांबला, तेव्हा लंबावर एक उदास शांतता पसरली. मग तो पुन्हा बोलला. त्याचा आवाज आशेने भरलेला होता, पण हे कुंतीपुत्र, आणखी एक मार्ग आहे. ज्या देवानी सद्गुणांचे पालन केले आणि पवित्र जलक्षेत्राला भेट दिली, त्यांनी तपश्चर्या, यज्ञ, भेटवस्तू आणि आशीर्वादांद्वारे सर्व पापांपासून स्वतःला शुद्ध केले. त्यांना समृद्धी आणि मोठे भाग्य मिळाले आणि त्यांनी प्रत्येक वाईट प्रथा सोडून आदराने तीर्थक्षेत्राला भेट दिली. एका नवीन दृढ निश्चयाने भरलेले युधिष्ठिरचे डोळे लोमासच्या नजरेसमोर आले. हे ऋषी, मग आम्हाला मार्गदर्शन करा, तो म्हणाला. त्यांच्या पावलावर पाहून कसे टाकायचे ते आम्हाला शिकवा, जेणेकरून आपण पुन्हा एकदा समृद्धी मिळवू शकू. लोमास हसला. त्याचे डोळे युगाच्या शहाणपणाने चमकले. उदात्त राजा, शाश्वत मार्ग तुझ्या पुढे आहे. तीर्थांमध्ये स्नान करा, तपश्चर्या करा आणि पवित्र जलाला स्पर्श करा. उन्हाळ्याच्या कडक उन्हात पांडूचे वीर पुत्र त्यांच्या निष्ठावंत अनुयायांसह
शेवटी नैमिषाला पोहोचले. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ते पवित्र पाण्यात आणि पवित्र तीर्थांमध्ये सांत्वन शोधत होते, जे भूमी ओलांडत होते. शेवटी ते गोमती नदीला पोहोचले, जिथे त्यांनी त्याच्या पवित्र पाण्यात स्नान केले आणि प्रत्येक पापापासून स्वतःला शुद्ध केले. जेव्हा ते त्यांच्या स्नानातून बाहेर पडले, तेव्हा पांडवांनी त्यांच्या प्रवासात त्यांच्यासोबत आलेल्या ब्राह्मणांना गायी आणि संपत्ती दोन्ही दिली. त्यानंतर भावांनी कन्या, अश्व आणि गो नावाच्या तीर्थांमध्ये देवपित्री आणि ब्राह्मणांना पाणी अर्पण केले. त्यांना मिळालेल्या सूचनांचे पालन करत ते कालाकोटी आणि विषप्रस्थ टेकड्यांवर काही काळ राहिले. जेव्हा त्यांनी त्यांची तीर्थयात्रा सुरू ठेवली, तेव्हा कौरव वाहुदा येथे पोहोचले, जिथे त्यांनी त्यांच्या पवित्र प्रवाहात स्नान केले. त्यानंतर ते प्रयाग या देवांच्या बलिदानाच्या प्रदेशाकडे निघाले, जिथे गंगा आणि यमुना एकत्र आल्या. बंधूंनी या संगमावर स्नान केले आणि मोठ्या गुणवत्तेची तपश्चर्या केली. त्यानंतर पांडव वेद नावाच्या तीर्थक्षेत्रात गेले, ज्याला निर्माणकर्त्याने पूजले होते आणि तपस्वींनी त्याची पूजा केली होती. ते काही काळ तेथे राहिले. ब्राह्मणांना वाळवंटातील फळे आणि मुळे आणि शुद्ध दोणी देऊन संतुष्ट केले. बंधूंनी मोठ्या गुणवत्तेचे तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्यांची अंतःकरणे भक्तीने भरलेली होती. जसजसे ते पुढे जात होते, तसंच ते अतुलनीय वैभव असलेल्या सद्गुणी शाही घोषी गयाने पवित्र केलेल्या मैदानाला पोहोचले. या प्रदेशात दायसेरा नावाची एक पवित्र टेकडी आणि महांदी नावाची एक आनंददायी नदी होती, जिच्या बारीक काठांवर वळ्यांच्या झुडपे होती. बंधू पवित्र शिखरे असलेल्या एका दिव्य टेकडीवर पोहोचले, जिथे भ्रमसार नावाचा तीर्थ होता. या तीर्थाला तपस्वी लोक खूप पूजत असत, कारण येथेच न्यायाचा शाश्वत देव भूतकाळात राहिला होता आणि जिथे प्रख्यात फळशी अगस्त्य यांनी त्याला पाहिले होते. या तलावातून सर्व नद्या उगम पावल्या आणि पिनाक वाहणारा महादेव तेथे कायमचा उपस्थित होता. पांडव या पवित्र ठिकाणी आले आणि घृष्यज्ञ नावाच्या महान बलिदानाच्या विधी आणि नियमानुसार चतुर्मस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्रताचे पालन केले. देवतांच्या या बलिदानाच्या मंचावर शाश्वत गुण उत्पन्न करून पांडव एकाग्रात्म्यासह उपवास करू लागले. त्याच्याबरोबर शेकडो ब्राह्मण सामील झाले, ज्यांना तपश्चर्याची संपत्ती लाभली. हे ब्राह्मण ऋषींनी शिकवलेल्या संस्कारानुसार चतुर्मास्य यज्ञ करतात. या पवित्र तीर्थामध्ये विद्वांवर आचरण करतात. कुंतीचा शाही मुलगा युधिष्ठिर अगस्त्याच्या आश्रमात लोमासासोबत बसला आणि ऋषी अंधा आणि फसवणुकीची कथा सांगत असताना लक्षपूर्वक ऐकत होता. ही मणिमती शहरातील दैत्य गिलवालाची कथा होती, ज्याने एका ज्ञानी ब्राह्मणाकडून इंद्राच्या बरोबरीचा मुलगा मागून देवाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला होता. ब्राह्मणाने मात्र त्याची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला आणि किलवालाचा राग सर्व ब्राह्मणाबद्दलच्या तीव्र द्वेषात बदलला. लोमास बोलत असताना इलवालाने त्याचा भाऊ वातापीचे मेंढ्यात कसे रूपांतर केले याची कथा ऐकताच युधिष्ठिरचे डोळे भीतीपोटी रुंद झाले. त्यानंतर दैत्य मेंढ्याचे मांस शिजवून ब्राह्मणांना खात असे, जे निसंशयपणे मांस खाऊन टाकायचे आणि लवकरच त्यांचा मृत्यू होतो. इलवालाची शक्ती इतकी मोठी होती की मृत्यूनंतरही तो त्याच्या बळी पडलेल्यांना त्याच्याकडे परत बोलावू शकत होता, ज्यामुळे त्यांना ब्राह्मणाची बाजू फाडून हसले भाग पडले. कथेतील अंधार हा अगस्त्याने पूर्वी पाहिलेल्या तेजस्वी प्रकाशाच्या आधी विरुद्ध होता. ऋषीने त्याच्या मृत पूर्वजांना एका खड्ड्यात लटकलेले पाहिले होते. त्यांची डोकी खालच्या दिशेने होती, जेव्हा ते एका मुलाच्या जन्माची वाट पाहत होते, जो त्यांना त्यांच्या वेदनेपासून मुक्त करेल. त्यांच्या विनवणीने प्रेरित होऊन अगस्त्याने त्यांची इच्छा पूर्ण करण्याची शपथ घेतली आणि तो स्वतःच्या वंशाला कसे चिरस्थायी करू शकेल याचा विचार करू लागला. जेव्हा तो चिंतन बसला, तेव्हा अगस्त्याची नजर त्याच्या सभोवतालच्या सुंदर प्राण्यांवर पडली. त्यांच्या सोने डोळ्यासह हरिण, त्यांच्या मधुर गाण्यासह पक्षी आणि इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगात फुलणारी फुले सजलेशी ऊर्जेच्या झोतात. त्याने या आश्चर्यकारक प्राण्यांना वेगळे करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सर्वात उत्कृष्ट भागांचा वापर करून एक विलक्षण स्त्री तयार केली. भव्य व्यक्तिमत्व दुसरे कोणी नसून लोपामुद्रा होते, ज्याचा जन्म लवकरच विदर्भातील राजघराण्यात होणार होता. जसजसे तिचे सौंदर्य आणि आकर्षण वाढत गेले, तसंच तिचे वडील विदर्भातील राजा आपल्या मुलीच्या हातासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होते. तथापि तिच्या वडिलांच्या रागाच्या भीतीने कोणीही विवाहात लोपामुद्राचा हात मारण्याचे धाडस केले नाही. लोमासाची कथा संपताच युधिष्ठिर आश्चर्य आणि विस्मयाने त्याच्याकडे वळला. इलवाला आणि वातापीची कथा ही माणसांच्या अंतःकरणात असलेल्या अंधाराची स्पष्ट आठवण करून देणारी होती.
तर अगस्त्याची लोपामुद्राची निर्मिती ही प्रेम आणि भक्तीच्या परिवर्तनशील शक्तीचा पुरावा होती. दूरच्या ज्ञानी ऋषी लोमासा यांनी प्रेम आणि भक्तीची एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. ही अगस्त्य या शक्तिशाली ऋषीची कथा होती, ज्याने त्याच्या बुद्धीसाठी आणि आध्यात्मिक पराक्रमासाठी मोठी प्रसिद्धी मिळवली होती. अगस्त्य जेव्हा राज्यभरात फिरत होता, तेव्हा त्याला विदर्भातील शासकाची मुलगी लोपामुद्रा नावाची एक तरुण स्त्री भेटली. ऋषी लगेच तिच्या सौंदर्याकडे आणि बुद्धिमत्तेकडे आकर्षित झाले आणि त्याला माहीत होते की ती त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रवासातील एक आदर्श सोटी असेल. श्रद्धेच्या भावनेने अगस्त्य राजाकडे गेला आणि त्याने लोपामुद्राची पत्नी म्हणून स्वीकारण्याची परवानगी मागितली. तथापि राजा या विनंतीमुळे चकित झाला आणि त्याला धक्का बसला. त्याच्या सुरुवातीच्या अनिच्छेनंतरही त्याला माहीत होते की तो शक्तिशाली ऋषीस नकार देऊ शकत नाही. राजाने आपल्या राणीकडे वळून या विषयावर तिचे मत विचारले, परंतु ती गप्प राहिली. विचारात हरवली. अखेर लोपामुद्रेनेच मौन तोडले आणि दृढ निश्चयाच्या भावनेने तिच्या आई वडिलांकडे गेला. बाबा की म्हणाली, माझ्याबद्दल शोक करू नका. मला अगस्त्याला द्या, जेणेकरून तो त्याची आध्यात्मिक उद्दिष्टे साध्य करू शकेल. आपल्या मुलीच्या नजरेतील भक्ती पाहून राजाला माहीत होते की त्याच्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी काय सर्वोत्तम आहे. त्याने अगस्त्याला लोपामुद्रा देण्यास सहमती दर्शवली आणि योग्य संस्कार करून ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्यांनी एकत्र जीवन सुरू केले, तेव्हा अगस्त्याने लोपामुद्राला तिचे सुंदर कपडे आणि दागिने काढून टाकण्यास सांगितले, जेणेकरून ते आध्यात्मिक भक्तीचे साधे जीवन जगू शकतील. आणि म्हणून त्या तरुण स्त्रीने आपले विलासी वस्त्र सोडले आणि चिपरे आणि हरणे घातली आणि अगस्त्याच्या तपस्वी प्रयत्नांमध्ये समान भागीदार बनली. ते एकत्र गंगद्वाराला गेले, जिथे त्यांनी सर्वात कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. लोपामुद्राने तिच्या पतीची भक्तिभावाने सेवा केली, तर अगस्त्याने आपल्या पत्नीबद्दल खूप प्रेम आणि आदर दर्शविला. जसजसा काळ गेला, त्यांचे बंधन अधिक दृढ झाले आणि लोपामुद्रेचे सौंदर्य आणि शुद्धता पूर्वीपेक्षा अधिक उजळली. एके दिवशी जेव्हा अगस्त्य आपल्या पत्नीला स्नानानंतर नदीतून बाहेर पडताना पाहत होता, तेव्हा त्याच्या तपस्वी वैभवासाबद्दल तो कौतुकाने भरून गेला. त्याने त्यांची वैवाहिक कर्तव्ये पार पाडण्याच्या उद्देशाने तिला त्यांच्या घरी बोलावले, परंतु लोपामुद्राने लाजाळूपणे तिचे हात जोडले आणि प्रेम आणि भक्तीचे शब्द बोलल्याशी ती म्हणाली, तुम्ही आध्यात्मिक कारणांसाठी बोला, तुमची पत्नी म्हणून घेते आहे, परंतु माझी इच्छा आहे की तुम्ही मला तुमच्याबद्दल असलेले प्रेम मला दाखवा. आपण माझ्या वडिलांच्या राजवाड्यात केल्याप्रमाणे सन्मानाने आणि आदराने एकमेकांशी संपर्क साधूया. अगस्त्य तिच्या शब्दांनी प्रभावित झाला आणि उत्तर दिले, हे धन्य मुलगी, माझ्याकडे तुझ्या वडिलांसारखी संपत्ती नाही, परंतु मी माझ्या तपस्वी शक्तींद्वारे काहीही निर्माण करू शकतो. लोपामुद्रा हसला. गेल्या युगाच्या भीषण उष्णतेमध्ये पूज्यवशी लोमासा यांनी घट्यामध्ये जन्मलेल्या अगस्त्याची एक रंजक कथा सांगण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की अगस्त्य केवळ वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर संपत्तीच्या शोधात प्रवासाला निघाला होता. त्याचे हेतू शुद्ध होते आणि त्याने समृद्धीचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. अगस्त्य देशातून जात असताना तो आपल्या अफाट संपत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रुतर्वनाच्या गाद्यात पोहोचला. वशीच्या आगमनाची माहिती मिळताच राजाने त्याचे आदराने आणि सन्मानाने स्वागत करण्यासाठी घाई केली. श्रुतर्वनाने अगस्त्याला श्रद्धेचे प्रतीक असलेले पारंपरिक अर्घ्य दिले आणि त्याच्या भेटीमागील कारण विचारले. अगस्त्याने नम्रतेने सांगितले की तो संपत्ती मिळवण्यासाठी आला होता, परंतु इतरांना हानी न पोहोचवता ती मिळवता आली. तसोशीच्या शब्दांनी प्रेरित होऊन श्रुतर्वनाने एक उपाय सुचवला. त्याने स्पष्ट केले की त्याच्या राज्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाशी पूर्णपणे सुसंगत होता आणि त्यामुळे अगस्त्याला त्याच्याकडून काहीही घेण्याची गरज नव्हती. तथापि अगस्त्याच्या सखोल अंतर्दृष्टीवरून असे दिसून आले की अशी समानता दुर्मिळ होती आणि तो इतरांच्या मोबदल्यात संपत्ती स्वीकारण्यासाठी स्वतःला आणू शकत नव्हता. श्रुतर्वनाच्या प्रस्तावाने विचलित न होता अगस्त्य आणि राजा एका नवीन प्रवासाला निघाले, आणखी एका राजाच्या शोधात जो कदाचित त्याची संपत्ती वाटून घेण्यास तयार असेल. त्यांचे पुढचे गंतव्यस्थान वडनास्वाते राज्य होते, जिथे त्यांचे समान आदर आणि आदराती त्याने स्वागत केले गेले. पुन्हा वशीने आपले हेतू वडनास्वाबरोबर सामायिक केले, परंतु नंतरचा खर्च देखील त्याच्या उत्पन्नाशी जुळला, ज्यामुळे अगस्त्य दुविधेत पडला. त्रिकुटाने त्यांचा प्रवास सुरू ठेवला. तेव्हा ते इक्ष्वाकूच्या वंशाचा पराक्रमी राजा त्रसादस्यूच्या भव्य दरबारात पोहोचले. उदात्त राजाने त्याचे मनापासून
स्वागत केले आणि त्यांच्या उद्देशाबद्दल चौकशी केली. अगस्त्याने प्रामाणिकपणे सांगितले की ते संपत्ती मिळवण्यासाठी आले होते, परंतु इतरांना हानी न पोहोचवता ती मिळवता आली. तर तथापि सदुशिव याने त्याच्या पूर्वजांसारखीच परिस्थिती साधक केली. त्याच्या राज्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाशी परिपूर्ण समतोल साधत होता, ज्यामुळे अगस्त्य त्याच गुंतागुंतीमध्ये राहिला. वशिना समजले की तर सदस्यूकडून काहीही घेतल्यास सर्व प्राण्यांना हानी पोहोचेल. जेव्हा 4 राजे सूत्रवन व्रधनस्व तर सदस्यू आणि इलवाला एकमेकांकडे पाहत होते, तेव्हा त्यांनी एकत्रितपणे एक नवीन मार्ग सुचवला. अगस्त्य आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या अफाट संपत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इलवाला या दानवाला भेट द्यावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला. असे म्हटले जात होते की इलवालाकडे अमर्याद संपत्ती आहे आणि कदाचित तो त्यातील काही भागपशीला देण्यास तयार असेल. ही सूचना सहभागी असलेल्या सर्व पक्षांना योग्य वाटली आणि अशा प्रकारे ते त्यांच्या शोधा पुढे जे काही असेल त्याला सामोरे जाण्यास तयार होऊन इलवाला राज्याच्या दिशेने एकत्र निघाले. प्राचीन भारताच्या क्षेत्रात एक पौराणिक कथा एका समुद्र चित्रपटासारखी उलगडत होती. त्याची सुरुवात लोमास या ज्ञानी आणि आदरणीय कथाकारापासून झाली, ज्याने महान ऋषी अगस्त्य यांच्याविषयी भाष्य केले. जेव्हा असुराचा राजकुमार इलवाला याला त्याच्या राज्याच्या सीमेवर अगस्त्याच्या आगमनाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने त्याचे खुल्या बाहुनी स्वागत केले. पराक्रमी असुर वातापी त्यांच्या मेजवानीसाठी मुख्य मार्ग म्हणून काम करण्यासाठी मेंढ्यात रूपांतरित झाला होता. ते जेवायला बसले तेव्हा अगस्त्य आणि राजपुरुषींना वातापीचे दर्शन झाले, जो आता रसाळ मेंढ्याच्या रूपात होता. तथापि त्यांचे दुःख अल्प काळ टिकले, कारण अगस्त्याने त्यांना आश्वासन दिले की तो असुर खाणार आहे. हसून इलवाला अन्न वाटून घेऊ लागला आणि अगस्त्याने संपूर्ण मेंढ्याला गिळंकृत केले. जेवणाचा समारोप होताच इलवालाने त्याचा भाऊ वातापी याला हाक मारली, पण आताच त्याच्या पोटातून फक्त हवा सुटली. ढगांच्या गर्जनाची आठवण करून देणारा गडगडाटी आवाज आला. कोसळलेल्या इलवालाने अगस्त्याला विचारले की ते का आले आहेत आणि त्याच्याकडे असलेल्या संपत्तीच्या बदल्यात त्याला काय हवे आहे. अगस्त्य अजूनही हसत होता. त्याने आपला हेतू उघड केला. इतरांना हानी न पोहोचवता संपत्ती मिळवण्याचा त्याने प्रस्तावित केले की इलवालाने भेट देणाऱ्या राजांना प्रत्येकी 10,000 गुरढोरे आणि तितकीच सोन्याची नाणी भेट द्यावी आणि त्याला एक सोन्याचा रथ आणि 2 वेगवान घोड्यांसह दुप्पट देऊ करावी. इलवालाला त्याची गाडी खरोखर सोन्याची असल्याचे लक्षात आले आणि त्याने अनिच्छेने ती सोन्यास सहमती दर्शवली. हातात संपत्ती घेऊन अगस्त्याची पत्नी लोपामुद्रा हिने मोठी उजा असलेल्या मुलाची इच्छा व्यक्त केली. अगस्त्याने तिच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन 4 पर्यायांमधून निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला. 1,000 पुत्र असणे, प्रत्येकी 10च्या बरोबरीचे 100, 100च्या बरोबरीचे 10 पुत्र किंवा 1,000वर विजय मिळवू शकणारा एकच मुलगा. लोपामुद्रा याने दुसरा निवडला आणि त्यानंतर लवकरच अगस्त्य जंगलात निवृत्त झाला. जसजसा तो निघून गेला, लोपामुद्रामधील गर्भ अविश्वसनीय दराने वाढू लागला. 7 वर्षाहून अधिक काळ विकसित होऊन तेजस्वी ऋषी धडशुम म्हणून उदयास आला. हा विलक्षण मुलगा वेद, उपनिषद आणि अंग यांची सखोल समज घेऊन जन्माला आला आणि त्याचे वडील अगस्त्य खूप आनंदित झाले. धृतराष्ट्राच्या आगमनाने अगस्त्याच्या कुटुंबासाठी एका नवीन युगाची सुरुवात झाली. जसजसा तो मोठा होत गेला तसच त्या तरुण ऋषींनी आपल्या वडिलांच्या आश्रमात मोठ्या प्रमाणात बलिदानाचे इंधन वाहून नेले, ज्यामुळे त्याला इदमवाहा, बलिदानाचे लाकूड वाहा हे टोपण नाव मिळाले. आपल्या मुलाच्या अपवादात्मक गुणांचे साक्षीदार असलेल्या मुनीला प्रचंड अभिमान वाटला. अशा प्रकारे अगस्त्याच्या पूर्वजांना अखेरीस त्यांना हवे असलेले प्रदेश मिळाले आणि हे पवित्र स्थान अगस्त्याचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. महादेवापासून जन्मलेली भागीरथी नाही. एका भव्य सभेमध्ये बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर जिज्ञासू नजरेने आदरणीय ऋषी लोमासाकडे वळला. हे सर्वोत्तम पुनरुत्पादन तो म्हणाला, मला पुन्हा अगस्त्याच्या कामगिरीबद्दल तत्वशीलवार ऐकण्याची इच्छा आहे. ज्या महान ऋषीने महान बुद्धिमत्ता सहन की होती. अगस्त्याच्या पराक्रमाची कथा सांगताना लोमाचे डोळे चमकले. हे राजा, आता अगस्त्याच्या उत्कृष्ट आणि अद्भुत इतिहासाबद्दल ऐका. तो म्हणाला, भूतकाळात कृताच्या काळात काटके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भयंकर दानवांच्या काही जमाती अस्तित्वात होत्या, ज्या युद्धात अजय होत्या. हे दुर्जय शत्रू पुत्राच्या नेतृत्वाखाली इंद्राला त्यांच्या डोक्यावर ठेवून
संपूर्ण देशात विध्वंस घडवून आणत आकाशाचा पाठलाग करत होते देव एकत्र जमले आणि त्यांनी वित्राला पराभूत करण्याचा आणि त्याच्या दुष्ट कृत्यांचा अंत करण्याचा संकल्प केला. ते ब्रह्मांडातील दिव्यशक्तींनी वेढलेल्या चिंतनशील ब्रह्माकडे गेले, जो सृष्टीचा निर्माता होता. परमेश्वर त्या सर्वांना संबोधित करत म्हणाला, लोमास पुढे म्हणाला, रे देवांनो, तुम्ही काय शोधत आहात याबद्दल मला सर्व काही माहीत आहे. आता मी तुम्हाला वृत्राचा वध करण्याचे मार्ग सांगेन. ब्रह्माने उघड केले की दधीच नावाचा एक महान ऋषी अस्तित्वात होता, ज्याच्याकडे विलक्षण बुद्धी आणि शक्ती होती. त्याने देवांना दधीचाला शोधण्याची आणि त्याच्या मदतीची विनंती करण्याची सूचना केली. ब्रह्मा म्हणाला, तुम्ही सर्व मिळून त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा, तिन्ही जणांच्या भल्यासाठी आम्हाला तुमची हाडे दे. त्याच्या शरीराचा त्याग करून तो तुम्हाला त्याची हाडे देई. देव दधीच्या आश्रमाकडे धावले, जी पवित्र सरस्वती नदीच्या काठावर वसलेली होती. जेव्हा ते जवळ आले तेव्हा ते त्याचे निर्मळ सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. जीवनाने भरलेले एक असे स्थान जिथे मधमाशा स्तोत्रे गात असत आणि न कोकिला त्यांची गुणताने गात असत. म्हशी, डुक्कर, हरिण आणि चमारा मोकळेपणाने फिरत असत, तर हाती पाण्यात खेळत असत आणि सिंह आणि वाघ सावलीत लोंबत असत. आश्रमात प्रवेश केल्यावर त्यांनी स्वतः दधीचाला सूर्य किंवा ब्रह्मा अवतारासारखे तेलाने उजळलेले पाहिले. देवानी त्याच्या चरणांना अभिवादन केले आणि ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार त्याच्या मदतीची याचना केली. परोपकारी अंतकरणाने दधीच्याने त्यांच्या विनंतीला संमती दिली आणि म्हटले, जे काही तुझ्या फायद्यासाठी असेल ते मी करेन. मी स्वतः देखील माझ्या त्या शरीराचा त्याग करेन. या शब्दांनी मान ऋषीने आपले नश्वर रूप मागे सोडून आपले जीवन समर्पित केले. देवांनी त्यांची हाडे ताब्यात घेतली आणि आनंदाने ते दिव्य शिल्पकार तो स्त्रीला सादर केले. आदराने आणि काळजीने त्या पवित्र हालांपासून तयार केलेली तोशी आकाशीय प्रदेशातील देवी देवता मोठ्या संकटात होत्या. शक्तिशाली असुर वृत्राने स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्हीवर ताबा मिळवला होता आणि त्याच्या कालकियांच्या शक्तिशाली सैन्याने सर्व बाजूंनी त्याचे रक्षण केले होते. देवांचा राजा इंद्र या भीषण शत्रूला सामोरे जाण्याच्या तयारीत असताना हवा तणावाने घट्ट झाली होती. लोमास हा एक शहाणा आकाशी दूरवरून पाहत असताना त्याने त्याच्या समोर उलगडणाऱ्या दिवसाचे वर्णन केले. शक्तिशाली वज्राने सशस्त्र आणि शक्तिशाली खबुलियांच्या पाठिंब्याने इंद्र वृत्राच्या गडाजवळ पोहोचला, जिथे कालके उंच डोंगरांसारखे उभे होते. त्यांची शस्त्रे उंच होती. देव आणि दानव भयंकर लढाई गुंतले असताना तलवारी आणि शिट्यांचा संघर्ष हवेत प्रतिध्वनित झाला. ही चकमक अल्पकाळ टिकली, परंतु तीव्र होती. पामायराच्या झाडावरून पडणाऱ्या पिकलेल्या फळांसारखी डोकी आकाशातून पृथ्वीवर सरकत होती. सोन्याच्या पत्र्याचे कपडे घातलेले आणि लोखंडी दगड चालवणारे कालखे आगीवर भडकलेल्या डोंगरांसारखे पुढे सरकत होते. या हल्ल्याचा धक्का सहन न करता देव घाबरून पळून गेले. आपल्या साथीदारांना भीतीपोटी पळून जाताना पाहून इंद्राचा 1000 डोळ्यांचा आत्मा पुरंदर अत्यंत निराश झाला. तो नारायण शाश्वत विष्णूकडे शरण आणि सांत्वन मागत वळला. विष्णूने इंद्राचे दुहक पाहून स्वतःच्या ऊर्जेचा एक भाग देवांच्या गाजाला दिला, ज्यामुळे त्याचे सामर्थ्य वाढले. या नवीन सामर्थ्याने इंद्र आकाश आणि ब्रह्मचर्य यांना एकत्र आणू शकला, ज्यांनी त्यांच्या ऊर्जेचा त्याच्यासोबत वाटा उचलला. निष्कलंक ऋषींनी त्यांच्या सामूहिक सामर्थ्याने सकाळला आत्मसात केले, ज्यामुळे तो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाला. इंद्राला देव आणि ऋषींनी सामर्थ्य दिले आहे हे जाणून वितराने एक कर्णमधुर गर्जना केली, ज्याने पृथ्वी, दिशा, आकाश, स्वर्ग आणि पर्वत हादरवले. भीतीपोटी आकाशाच्या प्रमुखाने शक्तिशाली वज्राला वितरावर फेकले. सोने आणि माळा घातलेला कासू विष्णूने एकदा त्याच्या हातातून फेकलेल्या मंदार पर्वताप्रमाणे जमिनीवर पडला. जरी वृत्र मारला गेला असला तरी इंद्र घाबरला आणि त्यानेच वज्र फेकले नाही असा विचार करून पळून गेला. तथापि वृत्रेच्या निधनाच्या बातमीने खगोली आणि ब्रह्मचारी आनंदित झाले आणि आनंदाने इंद्राची स्तुती केली. त्यानंतर ते निराश होऊन धरतीतून पळून गेलेल्या उर्वरित दानवांना पराभूत करण्यासाठी निघाले. मात्र अश्वांनी सहज हार मानली नाही. ते समुद्राच्या खोलवर माने हाटले, जिथे त्यांनी तिन्ही जगांविरुद्ध कट रचला. त्यांच्यापैकी ज्ञानी लोकांनी प्रत्येकाने त्यांच्या निर्णयानुसार विविध कृती पद्धती प्रस्तावित केल्या. अखेरीस ते एका भयानक संकल्पावर पोहोचले: ज्ञान आणि तपस्वी सद्गुण असलेल्या सर्व व्यक्तींचा नाश करणे. कारण काळाच्या खोलवर
जेव्हा विश्व त्याच्या सर्वात अशात स्थितीत होते, तेव्हा कालकीय या दैत्यांच्या जमातीने अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचा नाश करण्याची एक दुष्ट योजना आखली. त्यांच्या निर्भीड योद्ध्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी समुद्राचा वरून याच्या निवासस्थानी आश्रय घेतला, जिथे त्यांनी त्यांच्या दुष्ट कारवाया सुरू केल्या. जशी रात्र जगावर येत होती, तसंच ते कालकीय लोक सावल्यातून बाहेर आले. त्यांचा राग आणि विनाशाची भूक त्यांना पुढे ढकलत होती. ते ऋषींच्या पवित्र उपवनांमधून आणि आश्रमांमधून पाठलाग करत तेथे राहणाऱ्या मुनींना शोधत होते. कालकीयांनी त्यांना भेडसावणाऱ्या ब्राह्मणांना गिळंकृत केले आणि मृत्यू आणि निराशेचा मार्ग मागे सोडून जाताना हवेतील भीतीचा सुगंध भरून गेला. वशिष्ठांच्या आश्रमात त्यांनी त्या ब्राह्मणांची कत्तल केली, ज्यांनी आपले जीवन आध्यात्मिक कार्यासाठी समर्पित केले होते. अशा इतर 9 तपस्वी सच्चावनाच्या आश्रमात त्यांनी केवळ फळ आणि मुळांवर जगणाऱ्या ब्रह्मचार्यांचे एक शतक खाऊन टाकले. भरद्वाज आणि कितकशीचे आश्रयस्थान लुटत असताना कालक्यांच्या क्रौर्याला कोणतीही मर्यादा नव्हती आणि त्यांच्या प्रेरणेने असंख्य ब्राह्मणांची कत्तल केली. जशी रात्र पुढे सकत गेली, तसंच अंधार अधिक दाट होत गेला. प्रत्येक पृष्ठभागावर चिकटलेल्या एका सुस्पष्ट अस्तित्वासारखा पृथ्वी स्वतः त्याच्या पृष्ठभागाखाली उलगडत असलेल्या भयानकतेने जळालेली दिसत होती. हाडांचे ढीग जमिनीवर विखुरलेले होते, तर तुटलेल्या गळणी आणि नैवेद्य ओतण्यासाठीच्या तुटलेल्या कड्या सर्वत्र विखुरलेल्या होत्या. त्यांची पवित्र आग विझली होती. मानव मोठ्या संख्येने नष्ट होऊ लागल्याने विश्व गोंधळात पडले. भीतीने प्रत्येकाच्या हृदयाला नेटीस धरले आणि लोक सर्व दिशांनी पळून गेले. त्यांच्यावर कोसळलेल्या दष्टीपासून आश्रय घेतला. काहींनी बुरामध्ये आश्रय घेतला, तर काहींनी डोंगरा प्रवाह आणि झऱ्यामागे लपून राहिले. त्यांच्या भीतीचा भार सहन न झाल्याने अनेक जण मृत्यूला बळी पडेल. जसे जग कोसळण्याच्या उमट्यावर होते, तसंच ते देव इंद्राच्या नेतृत्वाखाली एकत्र जमले. त्यांना माहीत होते की ते आता शांत राहू शकत नाहीत, कारण त्यांच्या डोळ्यासमोर विश्वाचा नाश झाला आहे. भारदस्त अंतःकरणाने त्यांनी एकमेकांकडून सल्ला घेतला आणि शेवटी वैकुंठ अजय देव नारायण याचे संरक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मधूच्या मारेकऱ्याला नमन करताना देवांनी त्याला आदराने संबोधले. त्याने एक युगानुयुगे केलेल्या असंख्य कामगिरीचे वर्णन केले. त्यांनी त्याला विश्वाचा निर्माता, संरक्षक आणि विध्वंसक म्हणून त्याच्या भूमिकेची आठवण करून दिली आणि या मोठ्या गरजेच्या काळात त्याच्या मदतीची याचना केली. हे स्वामी, त्यांनी विनवणी केली, तू आमचा आश्रय आहेस. या भयानक भीतीपासून आमचा तारण करता, जो आम्हाला सर्वांना ग्रासण्याचा धोका आहे. देवांच्या क्षेत्रात एक भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांचे स्वामी आणि संरक्षक विष्णू यांच्यासमोर एक गंभीर चिंता सामायिक करण्यासाठी खगोलीय लोक जमले होते. तुमच्या कृपेने, ते म्हणाले, पृथ्वीवरील सर्व प्राणी वाढतात आणि समृद्ध होतात. ते आम्हाला यज्ञ अर्पण करतात आणि त्यांच्या पूर्वजांच्या नावांचा आदर करतात. पण आता लोकांवर एक संकट आले आहे. ब्राह्मणांना रात्रीच्या अंधारात मारले जात आहे आणि आम्हाला माहित नाही की त्यामागे कोण आहे. विष्णूने देवांची विनंती लक्षपूर्वक ऐकली. त्याला माहित होते की जर ब्राह्मणाचा नाश झाला तर समाजाची रचनाच उलगडेल. पृथ्वी स्वतःच कोरडी पडू लागेल आणि वरचे आकाश अंधारात जाईल. हे पराक्रमी सशस्त्र देवाने विष्णूला विनवणी केली, ही आपत्ती टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला त्वरित कृती करण्याची विनंती करतो. या विनाशाचे मूळ कारण उघड करताच विष्णूची अनुरती आणखीची वेळी तो म्हणाला, ब्राह्मणांच्या वधामागील कारण मी तुम्हाला सांगतो. तो म्हणाला, वित्राच्या नेतृत्वाखाली कालकीय म्हणून ओळखले जाणारे एक भीतीदायक सैन्य अस्तित्वात आहे. इंद्राने त्याच्या 1000 डोळ्यांनी त्यांच्या नेत्याचा वध करेपर्यंत ते विश्वाचा विध्वंस करत होते. कालकीयांनी वरूनच्या निवासस्थान असलेल्या विशाल समुद्रात आश्रय घेतला होता. देवांनी लक्षपूर्वक ऐकले जेव्हा विष्णू पुढे म्हणाला, समुद्राच्या खोलीतून ते रात्री हल्ला करतात, मानवतेला नष्ट करण्यासाठी ब्राह्मणांना मारतात, परंतु ते लाटांच्या खाली लपलेले असताना आपण त्यांना पराभूत करू शकत नाही. विष्णू थांबला. त्याचे डोळे दूरदर्शनाच्या संकेताने चमकले. समुद्र कोरणा करण्याची योजना तुम्ही आखली पाहिली, कारण तसे करण्याची शक्ती फक्त अगस्त्याला आहे. अगस्त्याच्या आश्रमाकडे जाण्यापूर्वी देवतांनी ब्रह्मदेवाची परवानगी घेण्यासाठी घाई केली. जेव्हा ते ऋषीच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना तो संत आणि ऋषी निवेदलेला दिसला. त्याच्या उपस्थितीने धर्मनिष्ठा आणि बुद्धीची आभा प्रसारित झाली. देवता अगस्त्याकडे आदराने गेल्या. त्याच्या मागील कृतींची आठवण करून देत, जेव्हा नहुषाने आमच्यावर अत्याचार केले तेव्हा आम्ही एकदा तुमचा आश्रय मागितला होता. ते म्हणाले, तुम्ही त्या दुष्ट राजाला स्वर्गातून हाकलून दिले आणि तुमच्या आज्ञेचे उल्लंघन करून विंध्य पर्वताची उंची कमी झाली. अगस्त्याने अगणित वेळा त्यांचे संरक्षण केले होते.
याची आठवण करून देताना देवांचे शब्द कृतज्ञतेने भरले होते. जेव्हा जेव्हा आम्हाला संकटाचा सामना करावा लागतो तेव्हा तुमची सदा आमचा आश्रय असतो, असा निष्कर्ष त्यांनी काढला. या कारणास्तव आम्ही तुम्हाला विनवणी करतो, आम्हाला एक वरदान द्या जे मानवतेला विनाशापासून वाचवेल. देव बोलत असताना त्यांचे डोळे अगस्त्याकडे बंद झाले आणि त्यांनी कारवाई करण्याची आणि विश्वाचे संतुलन पुनर्संचित करण्याची विनवणी केली. सूर्य नेहमीच आकाशात चमकणाऱ्या भव्य मेरू पर्वताभोवती प्रदक्षिणा घालत असे. त्याचे सोनेरी शिखर पण पर्वतांचा पराक्रमी राजा विंध्य सूर्याचा दैनंदिन विधी पाहताना संतापला. एके दिवशी तो प्रकाश निर्माता सूर्याशी बोलला आणि तितका आदर मागितला. सूर्याने उत्तर दिले की मेरूभोवती एका विशिष्ट मार्गाचे अनुसरण करणे हे विश्वाच्या रचनेने बांधलेले आहे. विंध्याला राग आला आणि तो रागाने फुगू लागला. त्याला सूर्याचा मार्ग तसेच चंद्र आणि ताऱ्यांचा मार्ग अडवायचा होता. जमलेले देव विंध्याकडे आले आणि त्याला त्याच्या कृतीवर पुनर्विचार करण्याची विनंती केली, पण त्याने ऐकण्यास नकार दिला. निराश होऊन ते जवळच्या आश्रमात राहणाऱ्या शक्तिशाली ऋषी अगस्त्याकडे वळले. देवाने अगस्त्याला त्यांच्या वतीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. डोंगरांचा हा राजा विंध्य सूर्य आणि चंद्राचा मार्ग थांबवत आहे, ते म्हणाले. त्याला कोणीही रोखू शकत नाही, परंतु त्याच्या कोराला शांत करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. त्यांचे शब्द ऐकून अगस्त्य मदत करण्यास तयार झाला. तो आपल्या पत्नी समवेत विंध्याला आला आणि जेव्हा ते डोंगराजवळ पोहोचले तेव्हा तो त्याला सौम्य आवाजात म्हणाला, हे डोंगरातील सर्वोत्तम, मला तुझ्यामधून थोडा वेळ मार्ग हवा आहे. मी दक्षिणेकडून परत येईपर्यंत कृपया माझ्यासाठी थांबा. जेव्हा मी परत येईन तेव्हा तू कदाचित तुला आवडेल तितका मोठा होऊ शकशील. विंध्याने हा करार मान्य केला, परंतु अगस्त्य अद्याप परत आलेला नाही. देव अगस्त्याच्या हस्तक्षेपासाठी कृतज्ञ झाले आणि त्यांनी त्याच्याकडे आणखी एक कृपा मागितली. आपल्या शत्रूंचा कालकियांचा पराभव करण्यासाठी महान समुद्र पिण्याची ऋषीने होकार दिला आणि ऋषी, देवता आणि खगोलीय प्राण्यांचा एक गट घेऊन तो महासागराच्या दिशेने निघाला. जसजसे ते समुद्राच्या जवळ आले तसतशी त्याची गर्जना जोरात वाढली. त्याच्या लाटा वाऱ्यामध्ये नाचत होत्या. सभा पाण्याच्या काठाजवळ थांबली. त्यांच्या समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. समुद्र निळा आणि पांढऱ्या घनाचा एक घुमणारा समूह होता, ज्याच्या पृष्ठभागावर शार्क आणि पक्षी विखुरलेले होते. अगस्त्य उंच उभा होता, देवांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आणि विश्वात पुन्हा एकदा शांतता आणण्यासाठी तयार होता. एका दूरच्या युगात लोमासा असे शब्द बोलला, ज्यामुळे इतिहासाचा मार्ग बदलेल. त्याने जमलेल्या देवांना आणि संतांना सांगितले की वरूनचा मुलगा त्यांचे निवासस्थान असलेल्या समुद्राला पिण्याची तयारी करत आहे. त्याच्या घोषणेने देव त्याच्या भोवती जमले. ते आश्चर्यचकित झाले. जेव्हा ते आदराने उभे होते तेव्हा पराक्रमी समुद्रातून पिऊ लागला. पाणी ओसरू लागले आणि जग आश्चर्याने पाहत होते की समुद्र कमी होत आहे. इंद्र आणि इतर देव हे अविश्वसनीय दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी वरूनच्या मुलाची त्याच्या सामर्थ्याबद्दल प्रशंसा केली. त्याला त्यांचा रक्षक, प्रोव्हिडन्स आणि जगाचा निर्माता म्हटले. जसे दिव्य संगीत वाजू लागले, त्या पराक्रमी व्यक्तीवर फुलांचा वर्षाव होत होता. तसंच तो समुद्रातून पित राहिला. देवाने त्याचे आणखी गौरव केले. हे कबूल केले की त्याच्या कृपेशिवाय विश्वाचा नाश होईल. त्यांचे शब्द आकाशात प्रतिध्वनित झाले. जेव्हा त्यांनी समुद्राचे पाणी त्यांच्या डोळ्यांसमोर नाहीसे होताना पाहिले, घटनांच्या या वळणावर देवाचे सैन्य आनंदित झाले. त्यांनी त्यांची आकाशीय शस्त्रे पकडली आणि मोठ्या धैर्याने पुढे सरसावले. संतांच्या तपश्चर्येमुळे कमकुवत झालेल्या स्वर्गीय प्रदेशांतील राक्षस पराक्रमी देवांशी बरोबरी करू शकले नाहीत. दोन्ही बाजूनी शक्तीच्या नेतरिपक प्रदर्शनासह लढाई सुरू होती. नाही त्याच्या चमत्कर्षावर पोहोचताच राक्षस जरी शूरजले तरी अखेरीस देवांच्या हाती पडले. त्यांचे शरीर निर्जीव पडले होते, परंतु तरीही त्यांनी त्यांची अलंकृत धाडुकाळातले आणि बाहुल्या फुललेल्या पालथाच्या झाडांप्रमाणे घातल्या होत्या. कालकिया कुळातील काही जिवंत राक्षस जमिनीखाली आश्रय घेऊन खालच्या भागात पळून गेले. देवांनी राक्षसांवर विजय मिळवल्यानंतर वरूनच्या मुलाची त्याच्या अविश्वसनीय सामर्थ्याबद्दल पुन्हा एकदा स्तुती केली. त्यांनी त्याला पुन्हा समुद्र भरण्याची विनंती केली. आता तो रिकामा आहे. त्या पराक्रमी व्यक्तीने उत्तर दिले की त्याने पाणी पचवले आहे आणि ते फक्त परत करू शकत नाही रे. त्याऐवजी त्यांनी त्यांचे निवासस्थान पुन्हा भरण्यासाठी दुसरा उपाय शोधला पाहिजे. देव या समस्येचा विचार करत असताना
वरूनच्या मुलाच्या अविश्वसनीय कर्तृत्वाच्या विचाराने ते आश्चर्य आणि दुःखाच्या मिश्रणाने भरून गेले. नवी योजनेच्या शोधात जाण्यापूर्वी ते त्या पराक्रमी व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करून एकमेकांना निरोप देतात. विष्णूला त्यांच्या बाजूला ठेवून ते ब्रह्माकडे आले आणि समुद्र पुन्हा कसा भरायचा याबद्दल त्याचा सल्ला मागत होते. देवाने हातमिळवणी केली आणि समुद्राला त्याच्या पूर्वीच्या वैभवात परत आणण्याच्या त्यांच्या निर्धारात एकवटले. पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार राहून त्यांनी एकत्रितपणे त्यांचे निवासस्थान पुन्हा भरण्यासाठी उपाय शोधला. प्राचीन भारताच्या क्षेत्रात एक भव्य कथा उलगडत दिली, जी येणाऱ्या पिढ्यांसाठी काळाच्या इतिहासात कोरली जाईल. त्याची सुरुवात मानवतेचे आजोबा ब्रह्मा यांच्यापासून झाली, ज्यांनी देवांना एकत्र केले आणि खूप महत्वाचे शब्द बोलले. ते म्हणाले, हे देवांनो, बाहेर पडा आणि तुमच्या इच्छांचे पालन करा, कारण समुद्राला त्याच्या नैसर्गिक स्थितीत परत येण्यास बराच वेळ लागेल. राजा भागीरथाच्या वंशजांकडून ही संधी निर्माण होईल. ब्रह्मांचे शब्द आकाशात प्रतिध्वनित होत असताना देव विखुरले गेले. समुद्राला पुन्हा एकदा त्यांच्या मतीची गरज भासेल अशा नियत वेळेची वाट पाहत दरम्यान पृथ्वीवर युधिष्ठिर एक न्यायी आणि सद्गुणी राजा, त्याने लोमास या ज्ञानवशीकडून या प्राचीन कथेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे संत बाला सांगा. त्याने विचारले, तो प्रसंग काय होता आणि भागीरथाच्या वंशजांनी त्यात कसे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे महासागर कसा भरला गेला. युधिष्ठिरच्या कुतूहलाने प्रसन्न झालेल्या लोमासाने त्याची कथा सुरू केली. प्राचीन काळात सागर नावाचा एक पराक्रमी राजा होता, ज्याने सामर्थ्य आणि सौंदर्याने पृथ्वीवर राज्य केले. त्याला 2 बायका होत्या, ज्या त्यांच्या प्रेमळपणासाठी आणि तारुण्यासाठी प्रसिद्ध होत्या. एक विदर्भातील राजघराण्यातील आणि दुसरी शिवीमधील राजा सागर निसंतान आणि आपला वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी उत्सुक आपल्या पत्नीला पवित्र कैलास पर्वतावर घेऊन गेला, जिथे तो कठोर तपस्या आणि योग चिंतन करीत असे. जेव्हा तो ध्यानधारणेत बसला, तेव्हा 3 डोळे असलेला पराक्रमी देवशिव त्याच्या समोर प्रकट झाला. भक्तीने भारावून गेला राजा त्याच्या 2 राण्यांसह शिवाच्या चरणी पडला. त्याने आपल्या राज्याचा वारसा मिळवण्यासाठी आणि आपली वंशावळ टिकून ठेवण्यासाठी एका मुलाची याचना केली. सागरच्या धर्मनिष्ठेने प्रसन्न झालेल्या शिवाने त्याची इच्छा पूर्ण केली. त्याच्या एका पत्नीपासून 60,000 मुले जन्माला येतील, परंतु ते सर्व एकत्र नष्ट होतील. तथापि दुसऱ्या पत्नीपासून एक शूर मुलगा उदयास येईल, जो सागरचा वारसा पुढे नेण्यासाठी नियत असलेल्या शब्दांसह शिवदायक झाला. ज्यामुळे सागर खूप आनंदित झाला आणि देवाची भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी उत्सुक झाला. दोन्ही राण्या लवकरच गर्भवती झाल्या आणि जेव्हा त्यांना जन्म देण्याची वेळ आली, तेव्हा विदर्भातील राजकुमारीने भोपळ्यासारखी वस्तू दिली, तर शिवीच्या राजकुमारीने देवासारख्या सुंदर तेजस्वी मुलं जन्म दिला. सुरुवातीला भोपळा फेकण्याचा हेतू असलेल्या राजा सागराला वरून आलेल्या दैवी आवाजाने सावध केले गेले. तुमच्या मुलांना सोडू नका असे त्यात म्हटले होते. भोपळ्यातून बिया काढा आणि शुद्ध लोणीने भरलेल्या वाफेच्या भांड्यांमध्ये काळजीपूर्वक जतन का. अशा प्रकारे राजाने सूचनांचे पालन केले आणि लवकरच 60,000 मुले जन्माला आली. प्रत्येक जण त्यांच्या वडिलांनी कल्पना केल्याप्रमाणे धासी आणि गर्विष्ठ होता. कथा जसजशी उलगडत गेली तसच युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे हृदय भरून गेले. राजा सागर हा भारताच्या वंशातील त्याच्या नीतिमत्वासाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी आकाशातून एक दैवी आवाज त्याच्याशी बोलला, ज्याने त्याला ज्या मार्गावर जायचे आहे त्या मार्गावर मार्गदर्शन केले. शब्दांचे पालन करत सागराने स्पष्ट लोणीने भरलेल्या भांड्यांमध्ये बिया ठेवल्या आणि प्रत्येक भांड्यासाठी परिचारिका नियुक्त केल्या. त्याचा हेतू त्याच्या मुलांचे कल्याण सुनिश्चित करणे हा होता. अनेक वर्षे गुंतली आणि रुद्राच्या कृपेने अमर्याद शक्ती लाभलेल्या सागराला 60,000 शक्तिशाली पुत्रांचा जन्म झाला. हे पराक्रमी योद्धे पृथ्वीवर फिरत होते. त्यांची क्रूरता आणि निर्दयता देव, गंधर्व, राक्षस आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात भीती निर्माण करत होती. त्यांची कृती इतकी असह्य झाली की देवांनी ब्रह्माकडे आश्रय घेतला आणि तोडगा काढण्याची विनवणी केली. सर्व प्राण्यांचे आजोबा ब्रह्मा यांनी भविष्यवाणी केली होती की सागरच्या मुलांवर त्यांच्या स्वतःच्या दुष्कृत्यामुळे लवकरच मोठा नाश होईल. देव आणि माणसे घरी पळती, ज्यामुळे सागरला येणाऱ्या विनाशाची जाणीव झाली नाही. जसे दिवस जात होते तसंच राजा सागर घोड्याच्या मोठ्या बलिदानाची तयारी करत होता, पण त्याचा मौल्यवान घोडा त्याच्या मुलांचे रक्षण करत असताना नाहीसा झाला. तो चोरीला गेला आहे याची खात्री पटल्याने त्यांनी दूरदूरपर्यंत शोध घेतला आणि मुख्य ठिकाणांपासून समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत त्वचेचा शोध घेतला, मात्र
ते कितीही कठीण दिसत असले तरी त्यांना घोडा किंवा त्याचा चोर सापडला नाही संतप्त आणि दुःखी झालेल्या सागराने आपल्या मुलांना दुसऱ्या एका मोहिमेवर पाठवले. त्यांना जगाच्या प्रत्येक इंचावर शोध घेण्याचे आदेश दिले. मुलांनी समुद्राच्या खोल भागात खोदकाम केले, ज्यामुळे वरूनचे निवासस्थान विस्कळीत झाले आणि तेथील रहिवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. पुढे ईशान्येकडे उत्खनन करत असताना त्यांना शेवटी घोडा पाताळात मुक्तपणे फिरत असल्याचे आढळले, पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला, कारण धडधडत्या अग्नीसारखे तेलाने चमकणाऱ्या कपिलाला पाहून त्यांनी त्याच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि घोड्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यांच्या अनादरामुळे चिडलेल्या कपिलाने सागरच्या मुलांना भस्म करणाऱ्या ज्वाला फोडल्या, ज्यामुळे ते राग झाले. मोठ्या तपश्चर्या केलेल्या नारद ऋषींनी सागराला ही दुःखद बातमी सांगितली. राजा शिवाचे शब्द आठवण्यापूर्वी जवळजवळ येताच दुःखाने भारावून गेला. त्यानंतर त्याने त्याचा नातू अंशुमन याला बोलावून घेतले आणि त्याला एक महत्वाचे काम सोपवले, घोडा परत आणणे आणि सागराला त्याच्या दुःखातून मुक्त करणे. जेव्हा अंशुमन पाताळलोकात प्रवेश करत होता तेव्हा त्याला पुन्हा एकदा कपिलचा सामना करावा लागला. महान ऋषींनी पूजले जाणारे नाव कपिल वासुदेव म्हणून तो संत प्रकट होत होता. अंशुमनने सागरचे शब्द श्रद्धेने ऐकले, ज्यात त्याने त्याच्या क्रूर स्वभावामुळे त्याचा स्वतःचा मुलगा हसनसला का सोडून दिले हे स्पष्ट केले. रहवाशांच्या कमकुवत मुलांना पकडण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी असामंजस्य कुख्यात होता. त्यांच्या जीवाच्या भीतीने नरवासियांनी त्यांना या दृष्टीपासून वाचवण्यासाठी सागराकडे विनवणी केली. त्यांच्या विनवणीने प्रेरित होऊन सागराने आपल्या मुलाला गावातून हाकलून दिले. प्राचीन भारताच्या दूरच्या प्रदेशात भागीरथ नावाचा एक पराक्रमी राजा राहत होता. धनुष्य आणि युद्धातील त्याच्या अतुलनीय सामर्थ्यासाठी तो प्रसिद्ध होता. त्याच्या उपस्थितीने जग एका तेजस्वी सूर्यासारखे उजळले, ज्याने त्याला पाहणाऱ्या सर्वांना आनंद दिला. परंतु या शाही बाहेरील खाली दुःखाने भरलेले हृदय होते. भागीरथाचे पूर्वज महान राजे होते, परंतु त्यांच्या महत्वाकांक्षेने त्यांना एका गडद मार्गावर नेले होते. त्यांनी कपिल ऋषींचा शोध घेतला होता. केवळ त्यांच्या हातून त्यांच्या अकाली निधनास सामोरे जाण्यासाठी त्यांचा आत्मा देवांच्या क्षेत्रापर्यंत पोहोचू न शकल्याने जगाच्या मध्ये अडकला होता. पश्चाताप आणि उत्कटतेने भरलेल्या भागीरथला माहीत होते की त्याला दुरुस्ती करावी लागेल. त्याने आपले राज्य आपल्या विश्वासू मंत्र्याकडे सोपवले आणि भव्य हिमालयाच्या प्रवासाला निघाला. राजाचा हेतू तपश्चर्या करणे, त्याच्या कुटुंबाच्या पापासाठी शुद्धीकरण आणि गंगा देवीची कृपा मिळवणे हा होता. जेव्हा तो डोंगरावर चढत होता तेव्हा देवाने विणलेल्या टेपेस्ट्रीसारखे निसर्ग त्याच्या समोर उलगडत होते व शिखर आकाशाकडे पसरले होते. त्याचे खडकाळ सौंदर्य श्वास रोखून धरायला लावणारे होते. विविध शिखरे पाहून भागीरथ आश्चर्यचकित झाला. काही सोन्यासारखी चमकली होती, तर काही चांदीसारखी चमकली होती किंवा पोलिरियम सारखी गडद चमकली होती. पक्ष्यांच्या गाण्याने हवा जिवंत होती. धुंदराज, गळस तत्वक आणि पाण्यातील कोंबड्यांनी त्यांच्या सुराने हवा भरून टाकली. सासांनी स्वरमेळ जोडला तर किन्नर आणि आकाशी अप्सरा डोंगराच्या खडकाळ सरोवर शांत बसल्या. जेव्हा तो या मंत्रमुक्त क्षेत्रातून फिरत होता तेव्हा भागीरथला मूळच्या ठिकाणी भटकणारे हत्ती दिसले, जे उखडलेल्या झाडाची पायरी मागे सोडून गेले होते. विद्यार्थी वर्गातील आज देव डोंगरावर वारंवार येत असत आणि सावलीत चमकणारी जीव असलेले साप डोंगर हा रत्नाचा खजिना होता, परंतु प्राणघातक सापांचेही घर होते. अद्भुत भूप्रदेशाकडे बघताना भागीरथाचे हृदय भक्तीने फुलले. त्याने आपल्या सांसारिक इच्छांचा त्याग केला आणि हजारो वर्षे पाणी प्रेक आणि मुलाशिवाय काहीही न जगता कठोर जीवन जगण्यास सुरुवात केली. अशा तपश्चर्या सहन करण्यासाठी स्वतः देवांना कठोर परिश्रम करावे लागले असते. जेव्हा नियत वेळ आली तेव्हा नद्यांची हेवी गंगा हिने भौतिक रूप धारण केले. तिच्या दिव्य उपस्थितीने डोंगर उजळला आणि भागीरथाचे डोळे तिला एका गहन संबंधात भेटले. ते महान राजा ती म्हणाली, तुला माझ्याकडून काय हरणे आहे? तू काय वरदान मागतोस? आपल्या पूर्वजांच्या अकाली निधनाची आणि देवांच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यातील त्यांच्या असमर्थतेची कथा सांगताना भागीरथाने गंगेला आपले अंतःकरण दिले. त्यांच्या नश्वर अवशेषांवर तिचे पवित्र पाणी शिंपडून त्यांना मोक्ष प्रदान करण्याची त्याने तिला विनंती केली. गंगेचा प्रतिसाद दयाळू आणि ठाम दोन्ही होता. प्राचीन भारताच्या क्षेत्रात एक पौराणिक कथा उलवत गेली, जी काळाच्या इतिहासात कोरली जाणार होती. त्याची सुरुवात भागीरथ या राजापासून झाली, ज्याने आपल्या पूर्वजांच्या दुःखद परिणामाची कथा ऐकली होती. त्यांचे शरीर पराक्रमी सागराच्या मुलांचे पृथ्वीवर विखुरले होते. सुटकेची वाट पाहत होते. करुणा आणि भक्तीमुळे प्रेरित होऊन
भागीरथाने त्यांच्या आत्म्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, पण पर्वतानामध्ये राहणाऱ्या महान देव शिवाच्या जवळ तो गेला. लोमास या ज्ञानी पक्षीने राजाला शिवाने त्याला मदत करण्याची तयारी दर्शविली होती. तो पराक्रमी देवासमोर उभा असताना राजाचे मन आशेने भरले होते. हे मनुष्यांच्या रक्षकांपैकी सर्वात नीतिमान शिवाने भागीरथला संबोधित केले. जेव्हा ती आकाशातून उतरेल तेव्हा मी देवांच्या नदीचे रक्षण करीन. या शब्दासह शिव त्याच्या डोंगरा निवासस्थानावरून खाली उतरला. त्याच्या सेवकांसह त्यांची शस्त्रे तयार होती. जेव्हा त्यांनी शिवाचे वचन ऐकले तेव्हा भागीरथाची भक्ती प्रज्वलित झाली. त्याने दर्शन घेतले आणि आपले विचार देवाची नदी गंगेकडे वळवले. जणू काही राजाच्या उत्कट इच्छेला प्रतिसाद देत गंगा स्वर्गात तळमळू लागली. तिचे शुद्ध आणि दैवी पाणी भागीरथाच्या हृदयस्पर्शी प्रार्थने ओढले गेले. पृथ्वीच्या दिशेने वाहू लागले. गंगेचे उतरण हे इतरांपेक्षा वेगळेचे दृश्य होते. ती आकाशातून कोसळली. तिचे व्हर्लपूल भडकलेले मासे आणि शाखांनी भरलेले. ती जमिनीवर वाहत असताना तिचे पाणी 3 प्रवाहामध्ये विभागले गेले. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य होते. एक प्रवाह समुद्राच्या दिशेने धावला, तर इतर डोंगर आणि दऱ्यांमधून वाहू लागले. गंगेचे पाणी दारूच्या नशेत असलेल्या अडखळणाऱ्या आणि आश्चर्यचकित करणाऱ्या स्त्रीसारखे होते. जेव्हा ते त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जात होते, जेव्हा गंगा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचली तेव्हा ती भागीरथाशी एका आवाजात बोलली, ज्याचा प्रतिध्वनी संपूर्ण देशात प्रतिध्वनित झाला. हे महान राजा, मला कोणता मार्ग दाखवावा लागेल ते मला दाखवा. गंगेला त्याच्या पूर्वजांचे मृतदेह ज्या ठिकाणी पडले होते त्या दिशेने मार्गदर्शन करताना भागीरथाचे हृदय आनंदाने फुलले. आता शुद्धीकरण आणि सुटकेचे प्रतीक असलेल्या नदीने भूतळातील अशुद्धता धुवून पृथ्वीला झोडपून काढले. तिचे काम पूर्ण झाल्यावर शिव आकाशातील प्राण्यासह आपल्या डोंगरा निवासस्थानी परतला. भागीरथ गंगासोबत समुद्रात पोहोचला, जो लवकरच नदीच्या पाण्याने भरून गेला. राजाने गंगेला कन्या म्हणून दत्तक घेतले आणि आपल्या पूर्वजांच्या नावावर पाणी अर्पण केले. अशा प्रकारे त्याची अंतःकरणाची इच्छा पूर्ण झाली. अशा प्रकारे गंगेच्या स्वर्गातून पृथ्वीवर उतरण्याची कथा काळाच्या इतिहासात कोरली गेली. ती भक्ती आणि करुणेच्या सामर्थ्याची साक्ष होती. एक आठवण होती की सर्वात अशक्य कार्य देखील विश्वास आणि दृढनिश्चयाने साधे केली जाऊ शकतात. सूर्य हिमालयाच्या विशाल विस्तारावर मावळत होता. जेव्हा कुंतीचा मुलगा अर्जुन नंद आणि अपरानंद या 2 नद्यांच्या संगमाच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण करत होता. या नद्यांमध्ये व्यक्तीच्या अंतःकरणात वसलेली पापाची भीती नष्ट करण्याची शक्ती असल्याचे म्हटले जात होते. तो चालत असताना एका अलौकिक ऊर्जेसह हवा दाट होत गेली आणि अर्जुनाला त्याच्या बाहूवरील केस शेवटी उभे असल्याचे जाणवले. जेव्हा तो हेमकुटाच्या शिखरावर पोहोचला तेव्हा त्याच्यासमोर एक विचित्र आणि आश्चर्यकारक दृश्य दिसले. केवळ शब्दांचे उच्चार ढगाच्या जमावाला बोलावण्यासाठी पुरेसे होते, ज्यामुळे डोंगरावर दगडांचा ओघ सुरू झाला. डोंगराकडे जाण्याचे धाडस करणाऱ्या लोकांना ध्वग झाले, जणू काही त्यांच्या आत्म्याला एखाद्या अदृश्य शक्तीने छेद दिला आहे. वाऱ्याची गर्जना आणि शिट्ट्या दऱ्यांमधून वाहत होत्या, ज्यात पाऊस आणि ओझोनचा सुगंध होता. आकाश स्वतःच पाण्याचे अश्रू ढाळत होते. जमिनीवर कविरत महापूर येत होता आणि तरीही या गोंधळात अर्जुन शपथ घेऊ शकत होता की त्याला दूरवर पवित्र शब्दांचे पठण ऐकू येत होते. विचित्र घटनांमुळे आश्चर्यचकित होऊन अर्जुनाने त्याचा शहाणा मित्र लोमासाकडे वळून स्पष्टीकरण मागितले. लोमासाने प्राचीन काळातील एक कथा सांगण्यास सुरुवात केली, जी एकेकाळी या डोंगराच्या शिखरावर राहणाऱ्या एका महान संताची कथा होती. हे गोश्वाचे निवासस्थान होते. लोमास म्हणाला, एक होई ज्याचे आयुष्य अनेक शतके चालले. तो त्याच्या स्वतःच्या क्रोधाने आणि रागाने ग्रासलेला माणूस होता आणि त्याने प्रतिज्ञा केली की जो कोणी या डोंगरावर बोलल्याचे धाडस करेल त्याला दगड आणि वाऱ्याच्या वादळाचा सामना करावा लागेल. लोमास बोलत असताना अर्जुनाचे डोळे आश्चर्याने रुणावले. संताच्या शापामुळे देवांना स्वतःच त्याचे दिव्य निवासस्थान सोडण्यास भाग पाडले गेले असल्याच्या कथा त्याने ऐकल्या होत्या. तपश्चर्या आणि भक्तीच्या जीवनाद्वारे त्यांनी प्रथम त्यांच्या आत्म्याला शुद्ध केले नाही, तर पर्वत शिखर नश्वर पुरुषांसाठी दुर्गम असल्याचे म्हटले जात असे. लोमासाने आपली कथा पुढे चालू ठेवत एका दिव्य अप्सरापासून जन्मलेल्या कश्यपचा पराक्रमी पुत्र ऋषी शुंगाबद्दल सांगितले. हा तरुण ऋषी जंगलात मोठा झाला होता, झाडांच्या कुजबुजांनी आणि पक्ष्यांच्या गाण्यांनी वेढलेला होता. त्याची शिंगे सूर्यप्रकाशात सोन्यासारखी चमकली होती.
आणि त्याच्या उपस्थितीमुळे देवांचाही आदर होत होता. पण ऋषिशृंगाचा सर्वात मोठा पराक्रम अजून येणे बाकी होते. एक शासक म्हणून लोमापडाग एकेकाळी एका ब्राह्मणाशी खोटे बोलल्याबद्दल दोषी होता आणि परिणामी त्याने पुरोहित वर्गाची कृपा गमावली होती. त्यानंतर आलेल्या दुष्काळामुळे त्याच्या लोकांना त्रास सहन करावा लागला आणि त्यांनी देवांना संतुष्ट करण्याचा मार्ग शोधण्याची त्याला विनवणी केली. तेव्हाच ऋषिशृंगाला लोमपारच्या दरबारात बोलावण्यात आले, जिथे त्याने स्वतःला प्रकट केले. प्राचीन भारताच्या हिरव्यागा भूप्रदेशात चतुर आणि तुडनिश्चयी राणी सीतेने पाठवलेल्या एका कुशल गणिकेने धूर्तर योजना आखली होती. विभंडक ऋषींचा मुलगा शिशुनाला त्याचे मन जिंकण्यासाठी पुस्तकातील प्रत्येक युक्तीचा वापर करून तिच्या पाहूंमध्ये फसवणे हे तिचे ध्येय होते. कृत्रिम झाडे, रंगीबेरंगी फुले आणि सुस्वाद फळांनी सुशोभित केलेले गणिकेचे तंते आश्रम पाहण्यास आश्चर्य वाटले. तिने ते ऋषिशृंगाच्या आश्रमाजवळ बांधले. तिला हलवण्यापूर्वी त्या भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी दूत पाठवले. संधी समोर आली आणि तिने तिच्या मुलीला व्यापार आणि बुद्धीच्या गणिकेला तरुण ऋषींशी मैत्री करण्यासाठी पाठवले. गणिका जेव्हा ऋषिशृंगाच्या आश्रमाजवळ पोहोचली तेव्हा विभांडकाचा संतपुत्र तिचे प्रेमाने आणि आदरातिथ्याने स्वागत करीत असे. मला आशा आहे की हे संत तुझ्याबरोबर सर्व काही ठीक असेल, ती म्हणाली, आणि तुझ्या आध्यात्मिक कार्यात टिकून राहण्यासाठी तुझ्याकडे भरपूर फळे आणि मुळे आहेत. तिचे शब्द चापलुसीने भरलेले होते, कारण तिला त्याचा विश्वास जिंकण्याची आशा होती. गणिकेचे सौंदर्य आणि आकर्षण पाहून आश्चर्यचकित झालेल्या ऋषिशृंगाने तिचे आपल्या घरी स्वागत केले. त्याने आपल्या श्रद्धेच्या आज्ञेनुसार तिचे पाय फळे आणि मुळे धुण्यासाठी तिला पाणी दिले. परंतु गणिकेला अशा साध्या सुखात सहभागी होण्याचा हेतू नव्हता. त्याऐवजी तिने खाद्यपदार्थ बाजूला फेकले आणि उत्कृष्ट हार झगमगत्या कपड्यांसह आणि सुंदर पेय देऊन ऋषिशृंगाला भेट दिली. जशा गणिकेच्या भेटवस्तूंमुळे ऋषिशृंग भारावून गेला, तसंच त्याचे तिच्यावर प्रेम वाढत गेले. ती चेंडूने खेळत होती, हसत होती आणि एखाद्या बेफिकीर मुलाप्रमाणे आनंद लुटत होती. तिच्या स्पर्शाने त्याच्या मनत्याला थरकाप उडाला आणि तिने त्याला वारंवार आपल्या बाहूंमध्ये धरले, ज्यामुळे त्याचा श्वास कोंडला गेला. गणिकेची योजना जादूसारखी काम करत होती. ऋषिशृंगाचे हृदय आता तिच्या आकर्षणाने मोहित झाले होते आणि तो त्याच्या सभोवतालच्या जगाकडे हळवलेला दिसत होता. पण सर्व काही जिंकले आहे असे वाटत असताना बुद्धिमान आणि उग्र ऋषी विभांडका घटनास्थळी प्रकट झाला. त्याने त्याच्या मुलाला एकटे बसलेले चिंताग्रस्त आणि दुःखी पाहिले. त्याच्या डोळ्यात उत्कंठा दिसत होती. मुला काय झाले? त्याच्या चेहऱ्यावर चिंता कोरलेली होती. विभांडकाने विचारले, तू आपल्या कर्तव्याकडे लक्ष का देत नाहीस? तू आज होमलीचा सोहळा केला आहेस का? ऋषिशृंगाने त्याच्या वडिलांकडे पाहिले. त्याचे डोळे अजूनही त्या गणिकेच्या आठवणींवर स्थिर होते, जी मंद हवेमध्ये नाहीशी झाली होती, ज्यामुळे त्याचे हृदय तुटले आणि ते आश्चर्यचकित झाले. विभांडकाचे शब्द त्याच्यावर ओसंडून वाहत असताना ऋषिशृंगाची नजर पुन्हा वास्तविकतेकडे वळली. त्याला माहीत होते की तो विचारात बुडून गेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर लाजिरवाणे भाव गुंतले. त्या तरुण ऋषींचे झरक एका शांत जंगलात व शिश्रुन चिंतनशील अवस्थेत बसला होता. एका आध्यात्मिक साधकाच्या आगमनाची वाट पाहत असताना त्याच्या संवेदना उंचावल्या होत्या. अचानक देवत्वाची आभा असलेला एक तरुण त्याच्या समोर प्रकट झाला. त्या तरुणाची उपस्थिती एका हिरव्यागार जंगलातून झपाटलेल्या सौम्य वाऱ्यासारखी होती, ज्यामुळे सर्व इंद्रिये जागृत झाली. जसं तो तरुण जवळ आला तसंच शिशुंगाला सुंदरतेचे दर्शन झाले. त्याचे केस एक समुद्र निळे काळे रंग चंदनाच्या सुगंधाने सुगंधित परिपूर्ण लाटांनी त्याच्या पाठीवर झेपावले. तरुणाचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे चमकले. त्याच्या सपातळ कंबर आणि नाभीला झाकणाऱ्या सहज लावण्याने हलत असताना ते चमकले. त्याच्या गळ्याभोवती एक चमकदार अलंकार स्वच्छ आकाशावर विजेसारखा चमकला. तर त्याच्या मनोरटाने नाजूक जपमाळ धारण केली होती, जी तो चालत असताना हळुवारपणे झरमरत होती. त्या तरुणाचे कपडे बारीक रेशमाच्या धाग्यांपासून विणलेले होते. सूर्यप्रकाशात शांत तलावाच्या हलक्या लाटांसारखे झगमरत होते. त्याचा चेहरा सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना होता. आतील प्रकाशासह तेजस्वी होता, जो जवळजवळ अलौकिक दिसत होता. तो बोलत असताना त्याचा आवाज संगीतासारखा नरकाळ्या पक्ष्याच्या गाण्यासारखा शांत आणि मधुर होता. शिशुनाला त्याच्या आतल्या अंतःकरणाची हालचाल जाणवली. त्या युवकाच्या उपस्थितीने
त्याला स्पर्श झाला, जो त्याने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. म्हाताऱ्या ऋषींनी पाहिले, प्रवेश केला. जेव्हा तो तरुण त्याच्या हाताच्या तळव्यावर गोलाकार फळ घेऊन खेळत होता, त्याच्या हालचाली घन आणि प्रकाशाची अस्पष्टता होती, कारण ती उडी मारत होती आणि जमिनीवर बांधलेली दिसत होती. जेव्हा त्यांचे डोळे भेटले तेव्हा ऋषी सुम्नाला प्रचंड आनंद आणि आश्चर्य वाटले. त्याला या तरुणांमध्ये एक जिव्हाळ्याचा आत्मा दिसला, जो भक्ती आणि आध्यात्मिक अभ्यासाचे सार साकारत होता. त्या तरुणाचे शब्द मधुयुक्त अमृतासारखे होते. त्याच्या तपश्चर्या आणि आचरणाबद्दल बोलताना ते गोड आणि सुखदायक होते. जेव्हा ते एकत्र बसले तेव्हा ऋषी सुम्नाला या विलक्षण तारुण्याचे सौंदर्य आणि आश्चर्य पिऊन त्याच्या इंद्रिये जिवंत होत असल्याचे जाणवले. त्याने त्याला त्याच्या स्वतःच्या बागेतून फळे देऊ केली, परंतु त्या तरुणाने नकार दिला. त्याऐवजी त्याच्या जिभेवर स्वादाने फुटणारी सुगंधी सुंडी नसलेली फळे त्याच्याबरोबर वाटून घेण्यास प्राधान्य दिले होते. ऋषी त्या तरुणाच्या भेटवस्तूने आश्चर्यचकित झाले. रेशमी धाग्याने विणलेली फुलांची माळ, त्याचा मादक आणि मोहक सुगंध. जेव्हा त्याने त्या तरुणाला त्याच्या आश्रमाकडे जाताना पाहिले तेव्हा ऋषी सुम्नाला त्याच्या हृदयात ते एक प्रेरणा जाणवली. जणू त्याचा आत्माच फुटला आहे. बाबा, त्याने जंगलातच आरडाओरडा केला, मला लगेच त्याच्याकडे जाऊ द्या. मला या उदात्त तरुणाचे अनुसरण करावे लागेल आणि त्याच्याकडून त्याच्या भक्तीची रहस्य शिकावी लागतील. त्याच आचरणांसाठी, त्या तपश्चर्येसाठी माझे हृदय तळमळते, जे त्याला दैवितेच्या इतक्या जवळ आणते. आणि त्यासह ऋषी सुम त्याच्या आसनावरून उठला. त्याचा दृढनिश्चय जळत होता. एका घनदाट जंगलात एक शहाणा आणि शक्तिशाली ऋषी विभांडका, त्याचा लहान मुलगा ऋषी सुम्रासह त्याच्या आश्रमात राहत होता. एके दिवशी जेव्हा विभांडका फळे गोळा करण्यासाठी बाहेर जात होता, तेव्हा त्या मुलाला एक सुंदर गणिका भेटली, जी त्याला ओढ शब्दांनी आणि मोहक भेटवस्तूंनी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु ऋषी सुम्ना अगदी लहान असूनही तिच्या मोहिनीने प्रभावित झाला नाही. मात्र गणिका सहजासहजी हार मानणारी नव्हती. तिच्या मनात एक दुष्ट योजना होती आणि चतुराईने ऋषी सुम्नाला तिच्या बोटीचे आमिष दाखवण्यात ती यशस्वी झाली. मुलगा तिला घेऊन जात असताना चिंतेने वेडा झालेला विभांडका घरी परतला. त्याने सर्वत्र आपल्या मुलाचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. दिवस आठवड्यांमध्ये बदलले आणि विभांडकाची चिंता वाढली. अखेरीस तो त्याच्या आश्रमाला परतला. अजूनही त्याच्या हरवलेल्या मुलाचे कोणतेही चिन्ह शोधत होता. दरम्यान पुढे येणाऱ्या धोक्याची जाणीव नसल्याने ऋषी श्रींड नदीवर गणिकेच्या संतीचा आनंद घेत होता. शिवाप्रमाणे गणिका ऋषी सुम्नाला अंध राज्यात घेऊन गेली, जिथे त्याच्या राजाने त्याचे मोठ्या सन्मानाने स्वागत केले. गाजाला ऋषी सुम्नाचे आकर्षण आणि शहाणपण इतके भावले की त्याने आपली मुलगी शांताशी तरुण ऋषींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विभांडकाच्या क्रोधाला शांत करण्यासाठी राजाने त्याच्या प्रजेचे भव्य स्वागत करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले. शेवटी जेव्हा विभांडका आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला एक अनपेक्षित दृश्य दिसले. त्याचा मुलगा ऋषीसून, जो आता मोठा झाला आणि विवाहित आहे, राजवाड्यात विलासी जीवन जगत आहे. त्याला मिळालेली समृद्धी आणि आनंद पाहून संताच्या रागाचा आणि संशयाचा आनंद आणि आश्चर्य निर्माण झाले. विभांडकने राजाच्या दरबारात जास्त वेळ घालवल्यामुळे त्याच्या मुलाच्या गुरांची काळजी घेणाऱ्या गुराख्यांकडून त्याला खूप आदरातिथ्य मिळाले. त्यांनी त्याला सांगितले की संपत्ती आणि संसाधने ऋषी सुम्नाची आहेत आणि विभांडकाचे मन अभिमानाने फुलले. शेवटी त्याला समजले की त्याच्या मुलाची नेहमीच काळजी घेतली गेली आहे. कृतज्ञतेने प्रेरित होऊन विभांडकाने राजा आणि त्याच्या लोकांबद्दल आपले कौतुक व्यक्त केले. त्यानंतर त्याने ऋषी सुम्नाला राजवाड्यात नवीन मुलाचा जन्म होताच त्यांच्या आश्रमात परत जाण्यास सांगितले, जेणेकरून तो एक पिता म्हणून आपली कर्तव्ये पार पाडू शकेल. आणि म्हणून ऋषी सुम्ना त्याची प्रेम पत्नी शांता सोबत त्याच्या वडिलांच्या बालूला परतला, जी त्याला एक विश्वासू ताऱ्यासारखी समर्पित राहिली. अनेक वर्षे गुंतून गेली आणि ऋषी सुम्नाने आपल्या कुटुंबासमवेत आश्रमामध्ये साधेपणाचे आणि भक्तीचे जीवन व्यतीत केले. हे ठिकाण त्याच्या आध्यात्मिक महत्वासाठी प्रसिद्ध झाले आणि लोक आशीर्वाद आणि शुद्धीकरणासाठी दूरदूरून येत असत. आणि त्यांनी तसे केले. तसे विभांडकाचे शहाणपणाचे शब्द युगानुयुगीन प्रतिध्वनित होत गेले. मुलगा जन्माला येताच क्षितिलावर सूर्य उगवत असताना पांडूचा मुलगा युधिष्ठिराने कौशिकी नदीच्या काठावरून आपला पवित्र प्रवास सुरू केला.
प्रत्येक पावलावर तो आध्यात्मिक शुद्धीकरण आणि ज्ञानाच्या शोधात पूज्य तीर्थक्षेत्राच्या जवळ गेला. गंगा नदीच्या विशाल महासागराच्या संगमाकडे जात असताना सौम्य वाऱ्याने प्राची ज्ञानाचे कुजबूज केले. जेव्हा ते समुद्रात पोहोचले तेव्हा युधिष्ठिराने